काव्य प्रकारामध्ये बोलगाणीच्या नंतर गझल हा वाङ्मय प्रकार आहे. आणि गझल म्हटलं की मराठीत पहिल्यांदा गझल अत्यंत यशस्वीपणे माधव जुलियन यांनी आणली आणि नंतर तिचा विस्तार सुरेश भट यांच्या काळात झाला. सुरेश श्रीधर भट 1932ला जन्म आणि 2003ला यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्या या 71 वर्षाच्या काळात एक गझलकार, गीतकार म्हणून ते सुपरिचित आहेत संपूर्ण महाराष्ट्राला, मराठी भाषेला. त्यांनी मराठीत तंत्रशुद्ध गझल वाढवली आणि लोकप्रियही केली. 1961मध्ये त्यांचा रूपगंधा या नावाचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. नंतर अत्यंत गाजलेला रंग माझा वेगळा, यलगार, झंझावात, सप्तरंग व रसवंतीचा मुजरा इत्यादी कविता संग्रह त्यांचे म्हणण्यापेक्षा गझल संग्रह प्रकाशित आहेत. यलगार या कवितेतून, यलगार म्हणजे हल्ला, युद्ध, पुकारा, उठाव, या कवितेतून सर्वसामान्य माणसांच्या सनातन दुःखाचे अनेक रूप अत्याचार करणाऱ्या माणसांनी कसे कायम केले, एक सबल वर्ग आणि दुसरा दुर्बल, तर सबलांनी सतत दुर्बलांवर अन्याय अत्याचारच केले. त्यांच्या अन्याय अत्याचाराला वेशीवर टांगण्याचा यलगार, पुकारा, विद्रोह सामान्य माणसांनी कसा पुकारला आहे हा भाव या कवितेतून प्रकट झाला आहे. गझलमध्ये शेर असतात. म्हणजे पहिल्या 2 ओळीमध्ये यमक असतं, तो एक स्वतंत्र शेर, ध्रुवपद म्हणा त्याला, पण ते 2 ओळींमध्ये यमक असतं. नंतरच्या ज्या 2-2-2-2 ओळी येतात त्यातील 3ऱ्या ओळीत नाही पण 4थ्या ओळीत यमक असतं, 5व्या नाही पण 6व्या असतं. म्हणजे नंतर येणाऱ्या विषम 2 नंतर येणाऱ्या प्रत्येक विषम आकड्याच्या वेळेस यमक नसतं, पण सम आकड्याच्या वेळेस मात्र, सम अंकाच्या वेळेस मात्र यमक जुळलेलं असतं. आणि गझलमधील ज्या नंतरच्या 2-2 ओळी आहेत तो एक स्वतंत्र शेरच असतो. आणि असे अनेक शेर जोडून एक गझल तयार होते. कवी म्हणतात, अद्यापही सूर्याला, सुरा म्हणजे एक शस्त्र, हत्यार, माझा सराव नाही. म्हणजे विरोधकांकडून, आहेरेच्या गटाकडून कवी हा इथे एक सर्वसामान्य माणसांचा प्रतिनिधी म्हणून येतोय, सर्वसामान्य माणसांचा आवाज म्हणून येतोय. अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही. येथे पिसून माझे काळीज बैसलो मी. पत्त्याच्या डावामध्ये पत्ते पिसले जातात, पण इथे मी माझं काळीजच पिसून बसलोय असं कवी म्हणतोय. येथे पिसून माझे काळीज बैसलो मी, आता भल्या भल्यांच्या हातात डाव नाही. सराव नाही, घाव नाही, डाव नाही, असं हे यमक.
गझलमध्ये, गझलच्या या तंत्रामध्ये जुळवलेलं असतं. आणि गझलचंच शास्त्र सुरेश भटांनी नंतर डेव्हलप केलं. त्यांनी गझल लेखनाच्या कार्यशाळा घेतल्या आणि महाराष्ट्रामध्ये एक गझल लेखकांची, कवींची पिढीच तयार केली. हे दुःख राजवरकी, राजवरकी म्हणजे राजकीय राजेशाही चा मुलामा दिलेली राजवरकी. हे दुःख राजवर्षी वरखी, ते दुःख मोरपंखी. मोरपंखी ही प्रतिमा स्वप्नाळूपणासाठी, स्वप्नरंजनासाठी, काल्पनिकतेसाठी कवीनं वापरलेली आहे. दुःखाची त्यांनी इथं तुलना केलेली आहे. हे दुःख राजवरकी, ते दुःख मोरपंखी, जे जन्मजात दुःखी त्यांचा निभाव नाही. अशा प्रकारे सुरुवातीच्या 2 ओळी म्हणजे एक प्रकारचं ध्रुवपद, त्यानंतर दुसऱ्या ओळीनंतर येणारे प्रत्येक शेर म्हणजे एक स्वतंत्र कविताच जणू, आणि दुसऱ्या ओळीनंतर येणाऱ्या प्रत्येक विषम ओळींमध्ये, विषम क्रमांकाच्या ओळीमध्ये यमक नसतं, पण सम क्रमांकाच्या ओळीमध्ये वरच्या ध्रुवपदाशी यमक साधलेलं असतं. दुःखा म्हणजे राजकीय माणसांचं दुःख वेगळं आहे. त्यांचं ते दुःख स्वप्नाळू आहे. पण जे जन्मजात दुःखी माणसं आहेत, सर्वसामान्य माणसं, त्यांचा निभाव नाही. त्यांना कसे विचारू, कोठे पहाट गेली. भांडवलदारी व्यवस्था आणि कामगार यांच्यात एक द्वंद्व आहे. त्यांना कसे विचारू, कोठे पहाट गेली, त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही. ही जी इथली राजकीय व्यवस्था, भांडवलदारी लोकशाही व्यवस्था, एका मर्यादित विकासापर्यंत काम करत आहे. त्यांची धाव कुंपणापर्यंतच आहे. त्यांना कसे विचारू, कोठे पहाट गेली, आमची स्वप्न कुठे गेली, आमचा सूर्योदय जो निघणार होता तो कुठे गेला, आमच्या जीवनात जो प्रकाश येणार होता, ज्ञानाचा अनेक अंगांनी प्रकाश येणार होता, तो कोठे गेला. प्रकाश ही इथे प्रतिमेच्या रूपात आलेला आहे. पहाट ही प्रतिमा त्याने वापरलेली आहे. जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती. मुजोर होती म्हणजे वरचढ होती. दडपशाही करणारी होती. जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती. गावात, कंसात लिहिलेल्या आहे त्यांनी, गावात सज्जनांच्या आता तणाव नाही. सज्जन माणसं, चांगली माणसं, या सज्जन लोकांच्या गावामध्ये आता तणाव नाही, म्हणजे कुठलंही टेन्शन नाही, कुठलाही आंतरविरोध नाही. झाले कुठे फरारी, कुठे पळून गेले, झाले कुठे फरारी संतप्त राजबिंडे. राजबिंडे म्हणजे राजवरकी, राजबिंडे, एक प्रकारची पैलवान माणसं, ताकदवान माणसं, सबल माणसं, राजकीय वरदहस्त असलेली माणसं,
राजकारणीच माणसं म्हणा किंवा राजेशाहीचा थाट मिरवणारी माणसं झाले कुठे फरारी, संतप्त राजबिंडे. या लोकशाही, भांडवलदारी लोकशाही राज्यव्यवस्थेत झाले कुठे फरारी, संतप्त राजबिंडे. कोठेच आसवांचा बाका बनाव नाही. मुळात गझल हा वाङ्मय प्रकार फारशी या भाषेतून परदेशातून भारतात आला, उर्दूत आला, उर्दूतून हिंदीत आला आणि त्याचबरोबर मराठीत सुद्धा आलेला आहे. आणि माधव जुलेनांनी गझलांजली हा त्यांचा संग्रहच आहे. त्यामुळे मराठी गझल लिहिताना सुद्धा त्याच्यात काही उर्दू, फारशी, हिंदी वळणाचे शब्द येतात. इथे सुद्धा कोठेच आसवांचा बाका बनाव नाही. बनाव हा शब्द आलेला आहे. बनाव म्हणजे एक प्रकारचा कट. बाका हा एक शब्द परत आलेला आहे. कोठेच आसवांचा बाका बनाव नाही. म्हणजे हे खोटे अश्रू नाहीत आमचे, खरे अश्रू आहेत. आणि हे सर्वसामान्य माणसांचे, भटके, विमुक्त, वंचित, आदिवासी लोक, नाहिरेचा गट, शेतकऱ्यांचा गट, कामगारांचा वर्ग जावे कुण्या ठिकाणी उद्ध्वस्त पापियांनी. जावे कुण्या ठिकाणी उद्ध्वस्त पापियांनी. परत कंसात त्यांनी लिहिले, संतातही घराच्या राखेस भाव नाही. एक प्रकारची मृत्यूची किंमत. त्या मृत्यूची किंमत तुम्ही करू शकत नाही, कारण त्या राखेला भाव नाही असं कवी म्हणतोय. आणि राखेस भाव नाही असं म्हणताना अद्यापही सूर्याला माझा सराव नाही. टोटली जनमानसाची, लोकांची, सर्वसामान्य माणसांच्या दुःखाचा आवाज उठवणारी ही कविता आहे. म्हणून कवितेचं नाव एल्गार. भुजंग मेश्राम यांनी एक आदिवासी शब्द वापरलेला होता त्यांच्या कवितेत, उलगुलान म्हणजे उठाव, क्रांतीच म्हणा एक प्रकारची. उच्चारणार नाही कोणीच शापवाणी. समोरच्या माणसांचं अहित कल्पिणे म्हणजे शाप देणे. आम्ही कोणीच शापवाणी उच्चारणार नाही, तुमचं वाटोळं हो म्हणून. उच्चारणार नाही कोणीच शापवाणी, तैसा ऋषी मुनींचा लेखी ठराव नाही. या देशात, या भारत देशात कुठल्याही ऋषी मुनींनी लेखी ठराव दिलेला नाही की आम्ही शापवाणी उच्चारणार आहोत. म्हणजे इथली संस्कृती, इथली देशीयता, इथले विचारवंत, समाजाला मार्ग दाखवणारे ऋषीमुनी, संत लोक, तैसा ऋषी मुनींचा लेखी ठराव नाही. आणि मग कवी म्हणतो, साध्याच माणसांचा. ही माणसं साधी आहे. सुरेश भटांची एक अतिशय गाजलेली गझल सामना चित्रपटामध्ये आलेली आहे, रामदास फुटाणे यांनी घेतलेली आहे. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. सारी एक क्रांती. कवी म्हणतोय, साध्याच माणसांचा. आम्ही साधी माणसं आहोत, सबल नाही, आम्ही दुर्बल आहोत, आम्ही निर्बल आहोत. तरीही
साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, म्हणजे उठाव क्रांती येत आहे. साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही. आम्ही जमिनीवरचे सरपटणारे छोटे छोटे किडे मकुडे गांडुळांसारखे जे मातीतच जन्मले आणि मातीतच मेले, असे किडे मकोडे सरपटणारे छोटे कृमी कीटक नाही. त्यासाठी त्यांनी गांडूळ ही प्रतिमा वापरलेली आहे. हा थोर गांडुळांचा भोंदू म्हणजे खोटा दादांत लबाड असा हा जमाव नाही, म्हणजे खरा आहे. सत्याची बाजू मांडणारा सत्य आमच्या बाजूने आहे. मग विजय आमचाच होणार आहे. ओठी तुझ्यान आले अद्याप नाव न आले असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. ओठी तुझ्या न आले म्हणजे नाही आले. ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे. आतापर्यंत तुझ्या ओठी माझं नाव आलेलं नाही, हे आमच्या शत्रुपक्षांनी समजून घ्यावं असं कवी ठणकावून सांगतोय समोरच्या भांडवलदारी अर्थव्यवस्थेला. ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे, अन ओठी शोधण्याचा माझा स्वभाव नाही. अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही. समोरच्या शत्रू पक्षाचा सुरा, त्यांनी आमच्यावर केलेली हिंसा, त्यांनी आमची केलेली दडपशाही, त्यांनी आम्हाला डांबलेलं तुरुंगात, त्यांचं शस्त्र जे आहे त्यांच्या त्या शस्त्राला आमच्या हृदयावर, आमच्या पोटावर, आमच्या शरीरावर खोल घाव करण्याची क्षमता नाही. अशा पद्धतीचं एक प्रकारच्या हिंसात्मकतेला अहिंसात्मकतेने जसं गांधीजींचं तत्त्वज्ञान होतं, त्या तत्त्वज्ञानाचाच आधार घेऊन त्याला डेव्हलप करत स्वतंत्र भारतात कवी सुरेश भट आपला हा एल्गार बुलंद असा आवाज एल्गार या कवितेतून सर्वसामान्य लोकांची बाजू घेऊन मांडतात. आणि इथं गझल हा कवितेतला एक नमुना, एक प्रकार आपण घेतलेला आहे. धन्यवाद.